तर आपण आज बर्गर करणार आहोत आणि हे तुम्ही बर्गर बघू शकता. इथे 4 पॅटी तयार आहेत आणि इथे गरमागरम तवा. आता आपण गरमागरम तव्यावरती हे सोयाबीनपासून बनवलेले हे जे बर्गरच्या पॅटी आहे त्या पॅटी आपण इथे भाजतोय. सोयाबीन ऑलरेडी उकडून ते मिक्स केलेत मिक्सरमधून, त्यामुळे त्याला आणखी फार काही शिजवायची गरज नाही. एक बाजू उलटून झाली आहे आणि आता ही दुसरी बाजू आपण उलटून घेतो आहे, म्हणजे भाजून घेतो आहे. दोन्ही बाजूनी भाजून घेताना त्याला बाइंडिंगमध्ये आपण काही टाकलं नव्हतं म्हणून तो थोडासा फुटला आहे, पण ठीक आहे, पहिलाच प्रयत्न आहे आपला.